नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही कॉकरोच जनता पार्टी हा शब्द अनेकदा ऐकला असेल. कॉकरोच जनता पार्टीच्या अनेक पोस्टही तुम्ही बघितल्या असतील. खरं तर ही कॉकरोच जनता पार्टी सुरू कशी झाली, तर भारताचे जे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत, त्यांनी बेरोजगार तरुणांना कॉकरोचची उपमा दिली आणि या वक्तव्याचा रोष व्यक्त करण्यासाठी एक उपहासात्मक पेज म्हणून कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात झाली. सुरुवातीला उपहासात्मक पेज होतं, पण हळूहळू एक सोशल मीडिया आंदोलनच या पार्टीच्या माध्यमातून सुरू झालं. पण हे आंदोलन एवढं कसं पसरलं असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत. आणि हे जे सोशल मीडियावरचा झंझावात आहे किंवा सोशल मीडियावरचा हा जो सगळा कॉकरोच ड्रामा चालू आहे, तर त्याची पडद्यामागची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर अमेय पांगारकर. नमस्कार. अमेयजी, तुमचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. अमेय पांगारकर हे AI आणि सायबर सिक्युरिटी या विषयातले तज्ज्ञ आहेत आणि ते टेडेक्स स्पीकरही आहेत. तर आपण त्यांच्याकडनं हे पूर्ण कॉकरोच जनता पार्टीचं जे वादळ आहे, वावटळ आहे किंवा जे काही आहे सोशल मीडियावरचं, ते कसं फोफावत गेलंय ते जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी अमेयजी, माझा असा प्रश्न आहे की कॉकरोच जनता पार्टी विषयीचं तुमचं परसेप्शन काय? विरोधकांचं टूलकिट असा याच्यावर आरोप होत आहे, पण असं टूलकिट उभं करणं तांत्रिक दृष्टिकोनातून कसं शक्य आहे, काय सांगा? सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार. आणि अर्थात कॉकरोच जनता पार्टी पहिल्या 2 दिवस जे काही सगळं सुरू झालं तेव्हा फारच ऑनेस्टली माझी पहिली रिॲक्शन काहीतरी आश्वासक, काहीतरी वेगळं असेल, काहीतरी जरा अर्थपूर्ण असेल अशा कॉन्टेक्स्टमध्ये होत गेली. पण नंतर जो काही त्यांचा मॅनिफेस्टो यायला गेला, त्यांचं गाणं आलं, बाकी बऱ्याच गोष्टी यायला लागल्या. त्यातनं थोडासा निराशावाद, बेरोजगार, त्याच्यानंतर आळस, अशा सगळ्या ज्या आपल्या सध्याच्या आवडीच्या गोष्टी आहेत आणि अर्थात माझ्या लाडक्या AI विषयाला शिव्या घालणं, हा सगळा याच्यातला मोठा परीघ दिसायला लागला. आणि नंतर मग हे परत एक मोठं मीम होऊन बसलं, अशा बाजूला हे जायला लागलं. पण मला जे 2 विषय कळतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल मार्केटिंग, या 2 विषयांच्या परिघातनं बघायचं गेलं तर असं काहीतरी तयार करणं, ज्याच्यामध्ये काहीतरी एका हेतूनी हे करणं, हे नक्की शक्य आहे. आणि प्रश्नांच्या ओघात आपण ते कसं झालं, काय झालं आणि त्यातले काही आकडे नक्कीच बघूयात. नक्कीच. मला सांगा की जेव्हा एखादं असं सोशल मीडियावर मुवमेंट सुरू होत असते, तेव्हा त्याचं Instagram पेज काढलं जातं, Xवर अकाउंट काढलं जातं, त्यांच्या पोस्ट व्हायरल होत असतात आणि अचानक ते ट्रेंडिंग मध्ये येतं आणि फॉलोअर्स एकदम कोट्यावधीच्या संख्येत जात असतात. तर हे सगळं कसं शक्य होत असतं? तर यामागची यंत्रणा नेमकी कशी काम करत असते? आता लक्षात घेऊयात की इंस्टाग्राम हा एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती कोट्यावधी, अब्जावधी लोक या प्लॅटफॉर्मवर आहेत. फक्त भारतातलीच नाहीत तर जगभरातली लोक या प्लॅटफॉर्मवर आहेत. आणि एखादा ज्याला ट्रेंड असा शब्द आपण रूढार्थाने वापरतो, की जे काही चाललंय त्याच्यात भ्यातीगंगामध्ये आपलं काहीतरी करायचं आणि त्याच्यावरनं जोरात स्फोटासारखं सारखा कंटेंट त्याच्यावरती आणायचा आणि तो विविध लोकांपर्यंत या अल्गोरिदम्सवरनं पोचवत जायचा. मार्केटिंगमध्ये आम्ही कायम बघत आलेलो आहोत की हाय फॉलोवर्स पण लो क्वालिटी कंटेंट हे समीकरण अत्यंत उपयुक्त ठरतं. आणि अशी आपल्याला असंख्य उदाहरणं वेगवेगळ्या सोशल मीडिया किंवा यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्म्सवर पण बघायला मिळतात, की जिथे क्वालिटी ऑफ कंटेंट चांगला नसला तरी पण त्याला फॉलोअर करणारा वर्ग हा खूप मोठा आहे. मग म्हणजे तुम्हाला जाता जाता उदाहरण म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी मराठीमध्ये सगळ्यात जास्त एंगेजमेंट असलेला कंटेंट हा होता की साडी नेसून जिना कसा उतरायचा. आता ह्या जेव्हा मी परिघातनं बोलतो तेव्हा किंवा असे असंख्य युट्यूबर्स, असे असंख्य सोशल मीडिया काहीतरी वाईट भाषेत चाळे म्हणूयात किंवा निरर्थक काहीतरी कंटेंट क्रिएट करत असतात, पण त्याला मागणी असल्या कारणाने रोष वाढतो आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत जातं. हे मोठं जाळं आहे आणि ते एका जाळ्यातनं दुसऱ्या लेअरला, दुसऱ्यातनं तिसऱ्या लेअरला हे जात असतं. पण या सगळ्यामध्ये एक छोटासा गंमत म्हणून जर तुम्ही बघितलं तर मी आज सकाळी आणि काल रात्री थोडासा अभ्यास करत होतो की
आत्ता या पेजवरती जवळपास 11.3 मिलियन लोक होती. पण यातली तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळपास 49% लोक या पेजवरती जी आहेत Instagramवरती, ही पाकिस्तानची आहेत. दुसऱ्या नंबरला या पेजवरती 14% लोक UAE मधली आहेत, 14% अमेरिकेतली आहेत. आणि तुम्हाला धक्का बसेल, की हे जे काय 11.3 मिलियन या पेजवरती आज सकाळी काल रात्रीच्या आसपास होते, यातले फक्त 9% लोक हे भारतीय आहेत. म्हणजे हा सगळा जो काही हे केलं गेलं, की हे सगळे एवढे 11.3 मिलियन लोक सगळी भारतीय आली आहेत. तर तीच पहिली आपली गफलत होतीये. हे जगभरातले लोक या पेजवर आलेले आहेत. आणि त्यातले 9% म्हणजे 10% पण नाही, म्हणजे जवळपास 1 मिलियनच्या आसपासचाच आकडा असा आहे, की जो भारतीय 19 ते 26 वयोगटातला लोक ही इथे आलेली आहेत. त्यामुळे त्याचा म्हणजे त्याची ही बाजू पण आपण लक्षात घेण्यात यावी असं माझं नक्कीच म्हणणं आहे. डिजिटल मार्केटिंगचा ओझरता उल्लेख तुमच्या बोलण्यामध्ये आला. तर बॉट्सच्या प्रभावाविषयी काय सांगाल, की ते सगळं अर कसं उपयुक्त ठरतं? अर्थात म्हणजे ही सगळी जी काही मंडळी या पेजवरती आहेत, ही सगळीच मंडळी आपण 3 प्रकारात क्लासिफाय करू शकू. एक म्हणजे ऑर्गॅनिक फॉलोवर्स, म्हणजे जे स्वतःहून या पेजला त्यांनी फॉलो करायला लागलेले आहेत. हा एक पर्याय, तुमच्या माझ्यासारखी लोकं. दुसरं असतात, की ज्याला पेड फॉलोवर्स असं म्हटलं जातं. पेड बरोबर. फॉलोवर्स म्हणजे जिवंत माणसंच असतात, पण ती जगात कुठनंही येऊ शकतात. त्यांचा त्या कंटेंटशी संबंध असेलच असा नाही. पण ती त्या पेजची फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी मदत होते. सो असे पेड फॉलोवर्स जगभरात वेगवेगळ्या ठिकाणचे मिळतात. त्यामुळे आपल्यालाही बऱ्याचदा दिसतात, की अमुक एका कंटेंटला ब्राझीलमधलाच किंवा रशियनच कोणतरी त्याला फॉलो करायला लागलंय. सो हाही एक प्रकार आहे. या पेजवरही आपल्याला दिसतंय, की आपल्याला समस्त जगभरातून लोकं आहेत. मी मगाशी पण उल्लेख केला, 9%च या पेजवरची लोकं भारतीय आहेत. म्हणजे ही बाकीची जी मंडळी आली आहेत, त्यांना खरंच या 4 दिवसात ह्या सगळा आशय कळालाय का? का ते पेड आहेत? ही घ्यायला नक्कीच जागा आहे. तिसरा मुद्दा आहे तो, ज्याला आपण बॉट्स म्हणतात. म्हणजे रोबोट सारखेच आहेत, की जी जिवंत माणसंच नाहीयेत, पण फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी त्यांचा एक खूप महत्त्वाचा वाटा अशा कॅम्पेन्समध्ये होतो. तर बॉट्स पण या पेजवर आहेत. जवळपास मागे मी म्हटलं तसं काल रात्री आणि आज सकाळी वेगवेगळ्या, मी अर्थात माझ्याकडे त्या पेजचा ॲक्सेस अनफॉर्च्युनेटली नाहीये. पण माझ्याकडे जो काही बाकीचे ओपन सोर्सवरती टूल दिसतायत, त्याच्यावरनं जवळपास या पेजवर 17 ते 18% बॉट्स आणि पेड फॉलोवर्स हे पहिल्या 2 दिवसांमध्ये होते. आता तो अर्थात आकडा वाढत चाललेला आहे. पण हे या पेजवर आहेत, हे पहिल्यांदा आपण मान्य करूयात. हो. मला सांगा, की अशा जेव्हा डिजिटल मोहिमा सुरू होतात किंवा पर्टिक्युलरली कॉकरोच जनता पार्टीविषयी बोलायचं झालं, तर असं जेव्हा निर्माण होतं, तेव्हा म्हणजे सायबर सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातनं किंवा इतर तांत्रिक दृष्टिकोनातनं कुठले प्रश्न निर्माण होऊ शकतात? एक साधं लक्षात घेऊयात, की या देशात जी व्यक्ती बसलेलीच नाहीये. दुसऱ्या एका देशात बसलेली एक जी व्यक्ती आहे, जी ह्या अशा काहीतरी गोष्टींवरचं एखादं पेज काढतीये आणि ज्या व्यक्तीचा इथल्या मुद्द्यांशी, इथल्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेमशी तसा रोजचा संबंधच नाहीये. आणि म्हणजे 2 जणांचं भांडण लावून देऊन तिसऱ्या जण लांबनं बघून आनंद व्यक्त करणं, ही जी मेंटॅलिटी आहे, हा थोडासा इथे भाग लक्षात घ्यायला हवा. आणि जे लोकं ह्याला फॉलो करतायत, मी परत सांगतो, माझा कुठलाही राजकारण हा माझा अजिबात विषय नाही. पण याच्या मागची जी भूमिका आहे, ही समजून घ्यायला हवी. मी अजिबात हा मुद्दा डिनाय करत नाही, की बेरोजगारी नाहीये का, निष्क्रियता नाहीये का, तर हे आजचे मुद्दे आहेतच. पण त्याला वेगळ्या पद्धतीने चालना नक्कीच देता येऊ शकते, ज्याच्यात थोडाफार बरोबर. विवेक असू शकतो. अ, ज्याला बेसलेसच आहे, म्हणजे ह्या गोष्टीचं सोशल मीडियाच्या नंतर काही घडेल का? तर मला प्रश्न म्हणजे मला माहीत नाही, मला कळत नाहीये आणि मला डाऊट आहे. पण विचार न करता काहीतरी मजा दिसतीये म्हणून फॉलो करणारा वर्ग सुरुवात झाली आणि त्यातून आता हे काहीतरी इतकं मोठं झालंय, की जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या फॉलोअर्सपेक्षाही आमचे फॉलोअर्स जास्त, यापर्यंत हे नेऊन पोहोचलं. यातनं मला थोड्याशा वेगळ्या आकांक्षा दिसतात आणि त्याची मला जरा भीती वाटते. मला सांगा, की ही जी सगळी मीम संस्कृती आहे किंवा टूल किट आहे किंवा हे ट्रोलिंग आहे, तर या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण करण्यासाठी काय करता येऊ शकतं?
गंमत बघूयात, की हा एकतर डिजिटल किंवा सोशल मीडिया हा अनफॉर्च्युनेटली असा काही कुठल्या कात्रीत येणारा किंवा कुठल्या अखत्यारीत येणारा मुद्दा नाहीये. एथिक्स आहेत तुमचे माझे सत्सद विवेक जो काही जागू हं. असेल आणि असल्यास नक्कीच कामी येतो. पण मी परत म्हणतो तसं, की डोळे बंद असलेल्या लोकांना आपल्याला नाही काही सांगता ते असतं ना, की झोपलेल्या माणसाला उठवता येतं, पण जो डोळे बंद करून आहे, त्याला नाही काही करता येत. तर मी त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी या गोष्टीकडे बघतोय, की जी लोकं ह्या गोष्टींना फॉलो करतायत, तो खरंच विचार होतोय का, की ही फक्त मजाच्या पलीकडे काही ह्याच्यात आहे का? आणि अनफॉर्च्युनेटली म्हणजे थोडासा दाहक विषय मांडतोय, पण तो थोडासा ब्लंटली बोलला तर तो जास्त पोचेल. काय ना आजकाल आठवडाभरापेक्षा जास्त रिलेशन्स पण न टिकणाऱ्या काळातल्या लोकांबद्दल 4 दिवस जर एखादं मीमचं पेज फॉलो केलं, तर वावगं काय? असंच माझ्याकडे वाटतं. त्याच्यापेक्षा किती काळ ह्याची लॉन्जिटिव्हिटी राहील, अशा सगळ्या मुद्द्यांमध्ये हा खूप मोठा गहन प्रश्न आहे. सोशल मीडिया आणि डिजिटलवरती असे ट्रेंड्स येत जातात. फार कमी आहेत, की जे कालातीत राहतात. आपल्याकडे म्हणजे अगदी वेगवेगळ्या कुठल्या यूट्यूबरचं नाव मला घ्यायचं नाहीये, पण अ, असे असंख्य आपण गोष्टी बघितल्यात, की ज्या येतात, मध्येच एक काहीतरी एक त्यांचा क्रेसेंडो येतो आणि नंतर परत ते डाय डाउन होतात आणि नंतर काही दिवसांनंतर ते लोकांच्या लक्षातही राहत नाहीत. सो हा त्याच्यातला गमक आहे. ह्यातली लॉन्जिटिव्हिटी जर असेल, काहीतरी मुळात त्याच्यात आशय, काहीतरी मुळात कंटेंट असेल, तर या गोष्टींमध्ये खरंच काहीतरी राम आहे. नाहीतर हा फक्त एक रटाळ पणा म्हणून काही दिवसांनी आपल्याला दिसायला लागेल. कॉकरोच जनता पार्टी विषयी आपण बोलतोय, पण आपण बघितलं तर याआधी आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये जेनझी मुवमेंट अनेक झाल्या होत्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या पुढे आल्या होत्या. तर त्या मुवमेंट आणि कॉकरोच जनता पार्टी, तर या दोन्हीकडे तुम्ही कसं पाहता? सगळ्यात महत्त्वाचा फरक या दोन्हीमध्ये असा आहे, की म्हणजे अगदी नेपाळसारख्या राज्यात देशात असू देत किंवा बाकी ठिकाणी जिथे हे झालं, तिथे त्या लोकांनी हे केलं होतं. हा मुद्दा बरोबर. खूप मोठा आहे. म्हणजे बांगलादेशमध्ये पण उठाव झाला होता तरुणांचा, नेपाळमध्येही आता झाला. हे त्या लोकांनी केलेलं आहे. हे इथे आपल्या लोकांनी नाही केलेलं, हे आपल्याला अजून कळत नाहीये. मी तुम्हाला मगाशी तो आकडा परत जो सांगतोय, की ह्या आत्ता पेजवर जी माणसं आहेत त्यातली 9% फक्त भारतीय आहेत. मग ही आपण भारतीय तरुणांची चळवळ म्हणू तरी कसं शकतो? बरोबर. मग तो 9% हा आकडाही जवळपास 1,000,000 म्हणजे 10 लाखाच्या आसपासचा आहे. तो मोठाच आकडा आहे. पण हा जो बाऊ होतो, की एवढी लोकं इथे आहेत, तर ती तेवढी नाहीयेत. त्यातलं तुम्ही थोडं खोलात जाऊन बघितलात, तर तो फार कमी आकडा आहे. आणि ह्या परत म्हणजे 9% म्हणजे 10,000,000च्या 1,000,000च्या आसपास जी लोकं आहेत, 10 लाखाच्या आसपास जी भारतीय लोकं आहेत, यातले जवळपास 87 का 88% लोकं ही 19 ते 26 या वयोगटातलीच आहेत फक्त. हं. म्हणजे तोही एक फक्त वर्ग म्हणून आपण ह्याच्याकडे बघूयात. तरुणांनाच डिफाईन करणारा हा प्लॅटफॉर्म आणि ही पार्टी आहे ह्याच्यात मला अगदीच मान्यता आहे. पण हा विचार फक्त थोडासा व्हायला हवा, की बाबा ह्याचं पुढे काय? मुळात हे जे इथलं नाहीच आहे, तो एखादा विचारसरणी आपल्यावर थोपवण्याचा प्रयत्न पण केला जातोय का? मग ज्या गोष्टी इथे नाहीच, त्या गोष्टी इथे आणा. त्या गोष्टींवरनं आपल्या इथल्या लोकांच्या मनात काहीतरी कटुता निर्माण करा. असे अ, हेतू यातून असू शकतात का? हा जर विचार थोडासा आपण जर केला आणि त्या डोळसपणे जर ह्याच्याकडे बघितलं, तर खूप बरं होईल. नक्कीच अशा मोहिमांकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे. पण आता या पर्टिक्युलर पेजच्या बाबतीत किंवा या सोशल मीडिया मुव्हमेंटच्या बाबतीत पुढे काय घडू शकतं? तुम्हाला काय वाटतं? मी 3 मुद्दे ह्याच्याकडे म्हणू शकतो, की हा शॉर्ट टर्म मीम वेव्ह प्रकारात मोडणारा प्रकार आहे, की 1-2 आठवडे किंवा फार तर फार काही आठवडे ही हाईप होईल आणि आशय जर ह्यांना काही फार आणता आला नाही, तर ते आपोआप इट विल डाय इट्स ओन डेथ. ते फेड आउट व्हायला लागेल. ते शॉर्ट टर्म पिरियड्समध्ये असतात. म्हणजे असं अचानक वरती जाऊन परत लवकर आणि नंतर तर लोकांच्या लक्षातही राहणार नाही. या पॉइंटला हे जाऊ शकतं. दुसरं यातून कदाचित काही प्रमाणात एक लॉयल इंटरनेट ट्राइब तयार होऊ शकते.
की काही जण खरंच लॉयलिस्ट या प्रकारचे तयार होऊ शकतात. ते पुढे ह्याचं काय करतील, परत राजकारण आणि समाजकारण वगैरे आपल्याला त्या विषयांमध्ये जावं लागेल. अगदी इमिडिएटली डिजिटल मार्केटिंग पॉइंट ऑफ व्ह्यूने ना, मला येत्या अगदी आठवड्या 10 दिवसात ह्या कॉकरोच जनता पार्टीचे मर्चेंडाइजेस दिसायला लागले, तर मला काहीही नवल वाटणार नाही. त्यांच्या टोप्या, टी-शर्ट्स किंवा इन्फ्लुएन्सर्सचे कोलॅब्स अशा गोष्टी दिसायला लागल्या तर नवल वाटणार नाही. आणि मग हळू-हळू यातून एक पॉलिटिकल नॅरेटिव्ह पर्यंत पण हा विचार जाईल का? म्हणजे जायला लागलाच आहे. तोही अजून मोठा होताना मला दिसतोय. आत्ता फॉलोवर्स म्हणजे फक्त ऑडियन्स नाही, तर ती डिजिटल कॅपिटल एक मालमत्ता आहे या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण जर ह्याच्याकडे बघितलं, तर त्यातलं गांभीर्य थोडंसं अजून अधोरेखित करता येईल. आज काय झालंय, की माझा पसारा, माझ्या ऑनलाईन पसारा, किती जण माझ्याशी कनेक्टेड आहेत, माझा कनेक्शन्स, हे एक खूप मोठं शक्ती बनलेलं आहे, खरं. की ते एक मेजरमेंटचा मॅट्रिक्स बनलेला आहे. आणि मग त्याच्यावरती सगळी गणितं आता आहेत, की तुमचे फॉलोअर्स किती, तुम्हाला एंगेजमेंट किती मिळतीये वगैरे, वगैरे. सॉरी, एंगेजमेंट एक शब्द निघाला म्हणून तेही या पेजच्या बाबतीत फार इंटरेस्टिंग आहे, की एंगेजमेंट म्हणजे किती जण हा कंटेंट काही सेकंदांपेक्षा जास्त वेळ बघतायत, त्याला लाईक करतायत, कमेंट करतायत. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, एंगेजमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण अजून हे पेज तितकं म्हणावं तितकं व्हायरल झालेलं नाहीये. त्याचे फॉलोअर्स वाढलेले आहेत जगभरातले, हो. पण असं नाही झालेलं, की असंख्य कोटी लोकं जे काय याला फॉलो करतात त्यांना सगळेच जण तो कंटेंट शेअर करतायत, लाईक करतायत, सबस्क्राईब करतायत, कमेंट करतायत किंवा काही सेकंदापेक्षा जास्त बघताय, असंही घडत नाहीये. सो रिॲलिटी चेक इज की इट्स जस्ट वन अनदर पेज. नक्कीच अमेयजी, तुम्ही कॉकरोच जनता पार्टीविषयी आणि एकूणच डिजिटल मार्केटिंग, टूलकिट, बॉट असे सगळ्या विषयांवर खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यासाठी तुम्ही वेळ काढलात, त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.